नमस्कार मी तुमच्या सर्वांचा आदर स्वागत करत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आता उठले वाजले की 12-12:30 वाजल्यात. 11 वाजता उठले आहे. काय सुट्टी जाऊ त्यामुळे चालते बाकी काही विषय नाही. तुम्ही म्हणून बसला आज आणि पिशवी उचलून कुठं चालला माझ्या घरी जरा किरकोळ काम आहे ते करायचे. काम तेवढं करू तिथं काय आम्ही शिफ्ट करू शकत नाही. तिथं काय आम्ही शिफ्ट करू शकणार नाही. तर लवकरात लवकर इथलं काम आवरू आणि आधीच्या घरात पण काम आहे ते पण आवरायचं आहे. कारण ते लई दिवस झालं चालू आहे. तर आता करायचं तर चला बरं मामाच्या घरात इथं जवळ जाऊ मामाच्या घरी घंटांचं ते आवरू लगेच भेटू आजीच्या घरात. तर मित्रांनो काही विषय नाही होता आहे सकाळी सकाळी किरकोळ कामं होती तेवढं आवरलं. तेवढी कामं आवरून आलो आणि त्याच्यानंतर मग काय तिथं शूट करायला पण वेळ मिळाला नाही आणि शूट करायला पण वेळ मिळाला नाही. मग आता घरात येऊन तेव्हा झोपणं काय मला काही कळणार सुट्टीची झोप घेतली आहे मला. आता आपल्या भावाचा फोन आला की बाबा दुकानात ये जरा ट्यूब बंद पडल्या बघू काय झालं ट्यूबला एकदा. असं हो एकदा इलेक्शन केला की नाही घरचंही काम करायला लागते काय पैसे मिळत फुकट कामं राहा. चला आता जाऊया वाटत जरा बोलू दुकानात जाऊन तेवढी ट्यूब रिपेअर करू काय झाले बघू आणि बघू आज कोण आहे गावात त्यांना भेटू इकडे तिकडे बोंबलं भेटू मग येऊ संध्याकाळी आता 7-7:30 वाजता घराकडे. चला वाटत जरा बोलू. मित्रांनो आता आपण गडावरनं खाली उतरलोय मस्तपैकी आपण आता जाऊ आपल्या खजिनदारांच्याकडे म्हणजे श्री अनिकेत माळी म्हणजे आमच्या दुकानात तिथे काय आम्हाला शूट करता येणार नाही कारण काय गिऱ्हाईक असेल त्यात तिथं आम्हाला शूट करता येणार नाही. तरी बघू त्यातल्या त्यात काय तर झालं तर बघू. चला जाता आदित्य माळींना बोललो आहे का विचारू हे आलं की त्यांना लगेच भेटायला बरं आपल्याला फिरणार आपण गेलाच पाहिजे. तर चला बघूया मला दुकानाचं काम आवरूया मग जाऊया आदित्य माळीकडं. ट्यूब तर चालू आहे त्यांना उजेड कमी पडायला लागलं. आपण आता 36 वॅटची ट्यूब आणल्या 22-20 वॅटच्या लगेच बदलून टाकू. चला आता आमची तो भाऊ आहे मस्तपैकी 600 रुपयाला हे ते बॅग टाकी लावली उजेड पद्धतशीर पाट्याला आहे मस्तपैकी. 5 मिनिटं बसून निघू लगेचच औषध पाहिजे कोणाला औषध. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे घरी बघू वाटत कोण भेटलं तर भेटलं नाही तर मग डायरेक्ट भेटू घरातच. मस्तपैकी उजेड पडलाय मगापेक्षा तुम्ही बघू शकता तुम्ही आता जुनी ट्यूब आपण घराकडे नेलोय म्हणजे आपल्या खालच्या खोलीत लावाल तिथं. तर चला नमस्कार भावानो आता आपण आता आलोय बागेत. खरं आता काय दिसत नाही एवढं तुम्हाला दिसत असेल पाक अंधार पडलाय मागे त्या माणसाला घेऊन आलोय. तोंड लपवण्याची काम करत जाऊ नका रे. अरे असं करतायच का तोंड लपवायला लागते. तुम्हीच लपवायला आणि मी कुठं लपतो ते इथं आणलाय मला बागेत आता मारून टाकतोय मला असं वाटलं. मी सांगाल तू तिकडे जाऊया द फायनल डेस्टिनेशन इन बाग. अरे तोंड काढ की. अरे आता स्टॅटिक डे आहे. काय स्टॅटिक डे काय अवघड राव. सब कुछ धुंधला सारी गम बुला के झूम रहा. नको ते म्हणत बस नको खेळासारखं गाणं आहे. गाणं आहे गाणं. कसलं गाणं आहे तुमच्यासारख्याने कळत नाही ते. आम्ही जेनझे आहे ना. जेनजीच्या आता म्हणलो असतो जेनजी जनरेशन तर म्हणलो असतो लई शिवाजी येणार काय झेंजी तुमच्या कॅन्टी तुम्ही. अरे जवते बरोबर आहे ते जाऊ दे बाजूला. काय उपयोग काय त्याचा असं तोंड रपून फिरतात आम्ही मिलिनियर नाही किती दानव्याने तुला आठवती जनरेशन आहे तुम्ही. तोंड लपवायचं काम करतो ना रे. जेनजी जनरेशन आहे रे. तोंड का लपवतो ऍस्थेटिक तोंड का लपवायला. अरे तोंड कोण लपवलं ऍस्थेटिक आहे बिनकामी
आता कुठल्या तर मुलगी संग बोलत होता भावानं. तर काय आहे, आणि तोंडावर सांगतोय आमच्या आम्ही सिंगल आहे म्हणून. मित्रांनो आता आपण प्रणव सरांना शोधलेला आहे. अरे बारकी ट्यूब आहे त्यात आणि बॉक्स मोठा आहे पडल. प्रणव सरांना शोधलेला आहे आपण भावानं. आता प्रणव सर सोडून आपण जाऊया घरात. बाबा कोणी आल्यात, चला निघूया लगेच. तर मित्रांनो आता आपण आलोय घराकडे. येऊन आता उशीर झालं. मस्तपैकी पोटाला जेवलं, खाल्लं, सगळे केले. आता वर आलोय झोपायला. कारण काय माहिती आहे, उद्या आपल्याला लवकर उठून जायचं आहे कंपनीला. कारण चालेल सुट्ट्याच आपल्या 2च दिवस होत्या. मस्तपैकी सुट्ट्याच आपल्या सुट्ट्या एन्जॉय केल्या, जरा कामं केली सुट्टीत, मस्तपैकी झोपा काढल्या जास्त. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू उद्या संध्याकाळी 5 वाजता.